मित्रांनो नमस्कार, जय भीम, जय भारत. मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, मी आज 20 मार्च आहे आणि आज मी महाडमध्ये महाडला चवदार तळ्याची जो कठडा आहे त्या कठड्यावर बसलेलो आहे. माझ्या मागे महामानवाचा तो पूर्ण पुतळा आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या भागातून, देशभरातून कालपासून इथे बाबासाहेबांना अभिवादन करायला लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. ती लोक, ज्या लोकांना 100 वर्षापूर्वी या तळ्याचं जे पाणी म्हणजे अस्पृश्य वर्ग, SC ST OBC अस्पृश्य वर्गाला त्या तळ्याचं पाणी टाकायची मुभा नव्हती. 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा संघर्ष घडून आणला. तो संघर्ष जागतिक स्तरावरचा होता. ब्रिटिश सरकारचं जे डोळे कान हे उघडणारा तो संघर्ष होता. आणि त्या संघर्षात चवदार तळ्याचं जे पाणी आहे ते मानवजातीला म्हणजे SC ST OBC मधले जे घटक आहेत त्यांच्यासाठी त्या तळ्याचं पाणी बाबासाहेबांनी स्वतः तळ्यात उतरले. पुढच्या वर्षी या बाबासाहेबांच्या या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होतात. 100. आणि 2014 पासून या राज्यात भाजपचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीसनी आत्ता हे संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री त्यांनी तळ्याच्या सुशोभीकरणासाठी हे तळ्याचं पाणी हिरवंच आहे, हे कधी स्वच्छ होत नाही. हे तळं कधी स्वच्छ होत नाही. पण आत्ता देवेंद्र फडणवीसाच्या सरकारनं तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 50 कोटीच्या आसपास एक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या तळ्याचा जो संघर्ष हा प्रचंड आहे आणि जागतिक स्तरावर, जागतिक लेवलला ह्या घटनेची दखल घेतली होती. ही दखल याच्यासाठी घेतली होती की जनावरांना या तळ्यात पाणी प्यायची नव्हत, पण अस्पृश्य वर्गातील मानवाला पाणी पिण्याची हा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी सुरू केला. पुढच्या वर्षी 100 वर्ष होत आहेत. आणि आज या ठिकाणी सगळे जी लोक आहेत हे आपल्या लेकरा बाळांसाठी वयोवृद्ध लोक आहेत. काही वयोवृद्ध लोकांशी पण भेटलो, रस्त्याने जाता जाता बोललो, ते इथे भेटायला येतात, बघतायत, बाबासाहेबांना अभिवादन करतायत. ही अशी एक मोठी ऐतिहासिक घटना आहे. आणि या ऐतिहासिक घटनेची तत्कालीन ब्रिटिश सरकारने गंभीर दखल घेऊन अस्पृश्य वर्गाला पिण्याचं पाणी हे सुरू केलं.